आजकालच्या युगामध्ये आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहणं इतकं गरजेचं आहे ना, कारण ती गरज आपल्याला भविष्यामध्ये कधी लागेल याचा भरवसा नाही आहे. कारण वेळ काळ ही आपल्याला कधीही सांगून सुद्धा येत नाही हो. आणि वेळ काळेमध्ये आपले नातेवाईक काय, आपलं सख्खंसुद्धा कुणाचं नसतं. कारण त्यावेळेस सगळे हात वर करतात आणि लढायचं फक्त आपल्यालाच असतं. म्हणून ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आत्ताच बाहेर पडा आणि 2 रुपये का होईना बरं कमवा. कारण हे 2 रुपयाची गरज आपली भविष्यातील मिटवणार आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं जर नियम पाळले, मर्यादा पाळल्या तर नक्कीच बिझनेस वुमन होऊ शकते. मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी नियम पाळावेच लागतात ना. म्हणून मी प्रत्येक स्त्रीला हेच सांगन की आनंदी राहणं ही माझी सवय आहे, खुश राहणं हे माझे ॲटिट्यूड आहे, आत्मनिर्भर राहणं ही माझी लाईफस्टाईल आहे. आणि आत्मनिर्भर राहिले ना तर जगातील प्रत्येक पुरुष आपल्याला सलाम केल्याशिवाय कधीही राहणार नाही. प्रत्येकजण सलाम करतो. म्हणून स्वतः आपण कधी आत्मनिर्भर होऊ याचा नक्की विचार करा. कारण वेळ काळ कधीही सांगून येत नाही आणि प्रत्येक क्षण हा असा जगा स्त्रीने, कारण त्या क्षणाला सुद्धा वाटलं पाहिजे की ह्या स्त्रीच्या जीवनातून मी जाता कामा नाही. कारण जगतीच ती छान, पण फक्त मर्यादा पाळून जर आपण जगलो ना तर आपल्याला कुणाची हिंमत होणार नाही काही बोलण्याची, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक क्षण भरभरून जगा, कारण हा क्षण परत आपल्या आयुष्यात येत नाही. तुम्ही जर म्हटले की आता लहान मुले, आता नंतरून करू, नंतरून बघू, असं म्हणता म्हणता आपलं आयुष्य निघून जातं, पण आपल्याला काहीच करता येत नाही. आणि जेव्हा आपल्यावर वेळ येते ना तेव्हा पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून प्रत्येक स्त्री जागृत व्हा, आत्मनिर्भर राहा आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा. कारण की घरी बसलेल्या स्त्रीला फक्त चूल आणि मूल हे न होण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभे राहून झाशीची राणी सावित्रीबाई फुले व्हा आणि आपला संसार सुखाचा करा. आपल्या संसारासाठी 2 रुपयाचं फूल तरी आपण कमावलं पाहिजे.